श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, थोडा वेळ देऊन हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला घेतला आहेस तर शेवटपर्यंत ऐक. या येणाऱ्या सप्ताहात तुझ्या हाती एक मोठी रक्कम येणार आहे. त्या रकमेवर तुझाच अधिकार आहे. बाळा, तू ती रक्कम तुझ्या कर्मामुळे प्राप्त केली आहे, पण त्यासोबत माझा आशीर्वाद त्या रकमेत अधिक भरभराट करणार आहे. त्यामुळे तुला आता कुठलीही चिंता नाही, कारण त्या भरभराटीच्या आशीर्वादामुळे तुला जे काही प्राप्त होणार आहे ते आता तुझ्याकडे विपुलतेत परिवर्तन होऊन येणार आहे. त्यासाठी तू देवाचे धन्यवाद मान्य करणारच आहेस, हे मला माहीत आहे. बाळा, म्हणूनच तुला आज या क्षणाला सांगू इच्छितो की मनात नेहमी निशंक ठेव. देवावर संपूर्ण विश्वास ठेव. तुम्ही मागितलेले ते सर्व काही आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे. कधी कधी तुमचा गोंधळ होतो की तुम्हाला जे काही हवे आहे त्यात जर थोडाफारही विलंब लागत असेल तर तो तुमच्यासाठी चांगल्यासाठीच आहे, तुमचे उत्तम होण्यासाठीच आहे. बाळा, तेव्हा निश्चिंत राहा आणि देवांच्या कार्यावर संपूर्णपणे विश्वास करा. देवाची शक्ती अफाट आहे, ती तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही नामस्मरण करा, देवाचे चिंतन करा आणि देवाची जी काही सेवा करत आहात त्या सेवेवर सुद्धा पूर्ण श्रद्धा ठेवा की देव तुम्हाला ते नक्कीच प्रदान करतील जे तुम्ही देवाकडे प्रार्थनापूर्वक आणि इच्छापूर्वक मागत आहात. देव तुम्हाला असे म्हणत नाही की कर्माशिवाय तुला कुठलेही फळ प्राप्त होईल, कारण देव तुला सांगू इच्छितात की कर्माशिवाय कुणालाही ते प्राप्त होत नाही ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात. ज्या अपेक्षेसाठी तुम्ही प्रयत्न कराल ते खूप काही यशाने तुम्हाला प्राप्त होईल. देव म्हणतात, मी तुला मोठे यश देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तू जर माझ्यावर विश्वास केला आणि त्या दिशेने प्रयत्न करत राहिलास तर तुला ते मोठे यश नक्कीच प्राप्त होईल, कारण माझा चमत्कार आणि माझे आशीर्वाद तेच प्राप्त करतात जे माझ्या शक्तीवर संपूर्णपणे विश्वास ठेवतात आणि त्या दिशेने योग्य कर्म करत पुढे जातात. बाळा, तूही तसेच कर, कारण मी तुझ्याकडे तो आर्थिक चमत्कार पाठवू इच्छितो. या सप्ताहात तुझ्याकडे तो मोठा चमत्कार तुला प्राप्त होणार आहे. त्यात अधिक देऊन मी तुला प्राप्त करून देणार आहे. बाळा, तुला माहीत आहे की जे काही होत आहे ते तुझ्या चांगल्यासाठी होत आहे. मग निश्चिंत राहा. खूप काही वाट पाहत आहेस, मला माहीत आहे, पण ती योग्य वेळ आल्याशिवाय तुझ्या हाती ते येणार नाही. बाळा, जेव्हा तू कर्म केले आहेत तेव्हा आता विश्वास कर. फळाची अपेक्षा ठेवत आहेस, मग वेळेवरही विश्वास ठेव आणि तुझ्या देवावर देखील. सर्व काही योग्य दिशेने सुरू आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल आणि तुमचा संपूर्ण विश्वास स्वामी देवावर असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. देवांजवळ तुमच्यासाठी न्याय आहे. ज्या ठिकाणी तुम्ही देवांकडून न्यायाची अपेक्षा ठेवत आहात तर त्या ठिकाणी विश्वास ठेवा. देव तुमच्यासोबत नक्कीच न्याय करणार आहेत. जर तुम्ही आर्थिक प्राप्तीसाठी देवाकडे ती प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा, देव तुमच्याकडे आर्थिक चमत्कार, ती मोठी रक्कम आता काही दिवसातच देणार आहेत. तुमच्याकडे तो आर्थिक चमत्कार होणार आहे. देव तुम्ही इच्छिलेल्यापेक्षाही काहीतरी अधिक तुम्हाला देणार आहेत. यावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण देवात ती अद्भुत शक्ती आहे जी तुमच्या विचारांच्या पलीकडे कार्य करते. जे तुम्ही आज विचारात देखील घेऊ शकत नाही ते करण्याचे सामर्थ्य स्वामी समर्थ ठेवतात. तेव्हा देवाच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि
फक्त आपले कर्म करा. कधी कधी काही वेळ लागतो. कधी कधी कोणत्या गोष्टींसाठी खूप काही गुंतागुंतीचा प्रश्न तुमच्या समोर जरी असला तरी सर्व काही ते स्वामींच्या चरणावर सोपवून नामस्मरणात देवाच्या ध्यानात चित्त लावा आणि मग बघा देवांचा चमत्कार. तुम्ही देवांच्या आज्ञेत जर राहिलात, देवांचे स्मरण जर केलेत, तर तुम्ही पाहता की काही दिवसातच तुमचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी देव तुम्हाला कोणीतरी मदतीसाठी नक्कीच पाठवतात आणि त्यांच्या मार्फत तुम्हाला ते काहीतरी संकेत देतात आणि त्यामुळे तुमचे प्रश्न सोडवले जातात. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्याकडे अशा एकाला पाठवत आहे जो तुला मदत करणार आहे, कारण तुला या क्षणाला त्या मदतीची आवश्यकता आहे. हे माझ्याखेरीज कुणालाही ठाऊक नाही. तेव्हा आता तुला माझे काही संकेतही प्राप्त होतील, जे संकेत तुझ्यासाठी शुभ ठरणार आहेत. त्या संकेतावर तू लक्ष केंद्रित कर आणि नामस्मरण कर, देवाचे चिंतन कर. तू ज्या काही प्रश्नांसाठी माझी प्रार्थना करत आहेस त्या प्रार्थनेचे उत्तर तुला मिळणार आहे. बाळा, निश्चिंत राहा. कधी कधी कोणते कार्य खूप काही विलंबाने पूर्ण होण्याच्या तयारीत असते, म्हणून तुम्ही उद्विग्न होऊ नका, निराश होऊ नका. ज्या गोष्टींना जितका वेळ लागायचा तितका लागू द्या, कारण ही देवाचीच मर्जी आहे. जर तुम्ही प्रार्थना केली आहे तर तुमच्या स्वतःच्या प्रार्थनेवर देखील विश्वास ठेवा, कारण ती प्रार्थना देवाकडे स्वीकार होत आहे याचे संकेत तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही जर आज या क्षणाला ताबडतोब काही प्राप्त करण्यासाठी देवाकडे खूप काही प्रार्थना करत असाल आणि त्या उत्तराचा, त्या प्रश्नाचे उत्तर तुमच्यापर्यंत येण्याला काही अवकाश असेल, तर देव तुम्हाला ते संकेत देतील. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असावे. जेव्हा तुम्हाला ते संकेत प्राप्त होतात, ते कुठल्याही रूपात तुम्हाला प्राप्त होतात, अगदी असे संकेत देखील तुम्हाला या संदेशातून प्राप्त होतील. कधी कधी कोणत्या कार्याला काही विलंब असतो, तेव्हा तुम्हाला प्रतीक्षा करणे आणि देवावर विश्वास ठेवणे हे जर तुम्ही राखलेत, तर देव तुम्हाला ते आशीर्वाद देण्यासाठी येतील जे तुम्ही कधी विचारात देखील घेतले नसेल. देवाची ऊर्जा अफाट आहे. देवाची शक्ती अफाट आहे. देवाच्या शक्तीवर आणि अफाट ऊर्जेवर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहेत. तुम्ही ते सुख, आनंद प्राप्त करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात. जे कोणी देवाकडे मुलाबाळांसाठी प्रार्थना करत आहेत, देव त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार आहेत. पण कधी कधी कुणासाठी ते कार्य थोडे विलंबाने होणार आहे, तर कुणासाठी तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. तुमचे प्रत्येकाचे कर्मही त्याला बाध्य आहेत. देव म्हणतात, तू जे पूर्वकर्म केले आहेत त्यासाठी तुला त्यानुसार फळप्राप्तीही होणार आहे. बाळा, या निसर्गातही काही नियम आहे. योग्य वेळ आली की ते आशीर्वाद तुम्हाला दिल्या जातात. देव म्हणतात, त्या बाळांना आज मी सांगू इच्छितो जे माझ्याकडे संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करत आहेत. त्यांना आज जरी त्याचे उत्तर मी सकारात्मक देऊ इच्छितो, तरीही त्यांनी थोडा संयम ठेवावा. जेव्हा तुम्ही संयमाने देवाची प्रार्थना करत राहता, तेव्हा तुमचे धैर्यही तितकेच आवश्यक आहे. देव म्हणतात, बाळा, घाबरू नकोस, चिंता व्यर्थ करू नकोस, कारण तुझीही सुखाची वेळ नक्कीच येईल. तुला तो आनंद प्राप्त करायचा आहे, त्यासाठी तुझी निवड करण्यात येईल. देव तुझ्याही घरी तो मोठा आनंद नक्कीच पाठवतील. थोडा उशीर लागेल, कुणासाठी ते फार लवकर होईल, कुणासाठी ते काही विलंबाने होईल, पण विश्वास मात्र ठेवा. देव म्हणतात, बाळा, तू मागितलेले मला काही जड नाही, पण जे तुझ्यासाठी सर्वोत्तम असेल तेच मी तुला देणार आहे. त्यात शंका घेऊ नको. देव म्हणतात, बाळा, तुझ्या मनात खूप काही नकारात्मक भाव देखील आहेत. ते नकारात्मकता पुसून काढण्यासाठी तू नामस्मरणाचा सहारा घे, कारण
जेव्हा तू अधिकाधिक नामस्मरण करशील त्यामुळे तू माझ्या सर्वाधिक जवळ स्वतःला प्राप्त करशील. तुझ्यात आणि माझ्यात अंतर उरणार नाही. तेव्हा तुझे कार्य घडायला लागेल. बाळा, तू सर्वात अधिक नामस्मरणाने माझ्या जवळ स्वतःला प्राप्त करतोस, तेव्हा नामस्मरण कर. तुला लवकरच दैवी शक्तीचा अनुभव प्राप्त होणार आहे. तू जी काही सेवा मनाभावापासून श्रद्धापूर्वक करत आहेस ती मी स्वीकार करतो. बाळा, तुम्ही दाखवलेले नैवेद्य सुद्धा मी ग्रहण करतो. बाळा, विश्वास ठेव. तुम्ही जे काही समर्पण भावनेने मला समर्पित करता, मग ती सेवा असो, तुमचा नैवेद्य असो किंवा एखादे वाहिलेले पुष्प असो, ते जेव्हा तुम्ही प्रेमाच्या भावाने, श्रद्धेच्या भावनेने आम्हाला अर्पण करता, तेव्हा तेव्हा आम्ही ते तुमचे स्वीकार करतो. बाळा, आजही तसेच काही झाले आहे. तुझी केलेली सेवा मी स्वीकार केली आहे. मला माहीत आहे तुझ्याजवळ तर खूप काही असा उपलब्ध वेळ नाही, पण तू त्या वेळेतूनही वेळ काढून मला प्रार्थनापूर्वक निवेदन करतोस. तुझे प्रश्न मला सांगतोस. बाळा, तुझा इतका विश्वास माझ्यावर आहे, तेव्हा तुला कुठलेही कार्य पूर्ण होताना अडथळा येणार नाही. विश्वास ठेव. जे कार्य, जी इच्छा तू माझ्याकडे व्यक्त केली आहेस, त्यासाठी मी तुला आज आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. देव म्हणतात, बाळा, फक्त श्रद्धा ठेव, विश्वास ठेव. या दोनमुळे तू माझ्याकडे जी काही प्रार्थना केली आहे त्यासाठी तुला इतके बळ प्रदान करील की तुला ही जाणारी जड वेळ सुद्धा जड वाटणार नाही. तुझ्या आड आलेले अडथळे दूर होतील. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. बाळा, तुझ्याकरता तो चमत्कार खूप काही लवकरच तुला प्राप्त होणार आहे. आणि जे कोणी माझ्याकडे त्या आर्थिक समस्येसाठी खूप काही प्रश्न करत आहेत, त्यांना ते आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी जी काही सोय व्हायची आहे ती लवकरच होणार आहे. देवांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. निश्चिंत रहा. जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामी देवाची कृपा निरंतर राहो. माऊली त्यांना जे काही हवे आहे ते सर्व काही प्रदान करोत. त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तू माझा सांगाती अशी कमेंट करा. देव प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत राहून तुम्हाला ती मदत करतील ज्या ठिकाणी तुम्हाला मदत हवी आहे. देव तुमच्यासाठी मदतीसाठी इथे उपस्थित आहे. तेव्हा देवाला पूर्णपणे आपले सर्व काही प्रश्न सांगून निश्चिंत रहा. देव त्यावर नक्कीच कार्य करतील आणि तुमचे प्रश्न सोडवतील. तुम्ही देवाची जी काही सेवा करत आहात त्यावर विश्वास ठेवा. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदी ठेवत. तुम्हाला ज्यांना कुणाला आर्थिक प्रश्न आहेत त्यांचे आर्थिक प्रश्न स्वामी देव कोणत्या ना कोणत्या मार्गाने सोडवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.